श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे स्वामी महाराजांचं नाव घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा या ताईंचं आपल्या कमेंट मध्ये एक कमेंट आली की म्हणजे 2-3 कमेंट आल्या की मल्हारी सप्तशती व दुर्गा सप्तशतीवर व्हिडिओ काढा 108 पारायणावर, तर त्याचे महत्त्व सांगा। तर आपण त्यावर आज व्हिडिओ बघणार आहोत। तर आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचा व्हिडिओ तर बघितला असेल, नसेल बघितला तर आपल्या स्वामी दत्त युट्यूब चॅनलवर जाऊन बघा आणि नक्की सबस्क्राईब व लाईक करा। बघा स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। जेव्हा कुठे आपल्या घरामध्ये मुलामध्ये आणि वडिलांमध्ये वादविवाद होतात, घरात पुत्रप्राप्तीची चिंता लागते, घरामध्ये संतती संबंधित प्रश्न उभे राहतात, घरामध्ये वादविवाद होतात, भाऊबंदकीत एक एकोपा राहत नाही व घरामधील कन्येचे व मुलाचे विवाह जमत नाही, अशा ठिकाणी आपल्याला कुलदेवतेचा कोप सांगितला जातो। मग त्यामध्ये कुलदेवीचा असो किंवा कुलदेवतेचा असो, तर तो कोप आपल्याला निघण्यासाठी विविध पूजा अर्चना मानसन्मान सांगितले जातात। तर मग आपल्याला जर शक्य नसेल आणि आपण घरी असाल आणि आपल्याकडे वेळ असेल कुल स्त्रीकडे किंवा कोणाकडे सुद्धा, तर आपण घरच्या घरी कुठल्या प्रमाणात सेवा केली तर आपल्याला निश्चित फळ मिळेल। तर बघा आपल्या घरामध्ये मल्हारी सप्तशतीचं पुस्तक आणायचं आणि त्या मल्हारी सप्तशतीचे पाठ आपण करायचे। तर मल्हारी सप्तशती हे जे पुस्तक आहे म्हणजे ही जी काही पोथी आहे, ही पोथी तुम्हाला केंद्रात मठात मिळून जाईल। आणि मल्हारी सप्तशती म्हणजे काय, बघा भगवान शिवांनी लोककल्याणासाठी अनेक अवतार धारण केले, त्यामधील एक अवतार म्हणजे खंडोबा। आणि खंडोबा म्हणजे आपले कुलदैवत असते। आणि कुलदेवतेचं काम काय असतं, तर घरामध्ये शिक्षण, नोकरी, घरामध्ये संतती, विवाह हे त्यांचं काम असतं, कारण ते कुळाचे आई वडील असतात। बघा ही मल्हारी सप्तशती आहे, ही मल्हारी सप्तशती तुम्हाला केंद्रात मठात भेटून जाईल। यामध्ये 14 अध्याय आहेत, त्याबरोबर मल्हारी हृदय स्तोत्र अष्टक आहे आणि ते सुद्धा आपल्याला वाचायचं आहे। बघा दैनंदिन जीवनामध्ये 108 जर पारायण करायचं असेल तर आपल्याला हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करायचा, अखंड अक्षता घेऊन की हे स्वामीराया मी आपल्या कृपाशीर्वादाने 108 पारायण मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे घरच्या घरी करणार आहेत आणि त्यासाठी मला तुमचा कृपाशीर्वाद द्या व माझे हे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागू द्या, माझी ही इच्छा पूर्ण किंवा स्वप्न पूर्ण होऊ द्या। आणि ते पाणी आपल्याला एका तांबणामध्ये किंवा प्लेटीमध्ये आपल्या देवाराजवळ सोडायचं आहे आणि जय जयकार घ्यायचा। याआधी आपण केंद्रात मठात मंदिरात महाराजांच्या जायचंय आणि महाराजांना एक श्रीफळ म्हणजे एक नारळ आणि आपल्याला एक 2 नागवेलीची पाने व विडा व खडीसाखर महाराजा व दक्षिणा महाराजांना अर्पण करायची आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मी हे पारायण सप्तशती मल्हारी सप्तशतीचे घरामध्ये 108 करणार आहे, तर आपला कृपा आशीर्वाद याला असू द्यावा व निर्विघ्नपणे पार पाडू द्यावे। व तसं करून ते नारळ तिथे आपल्याला ठेवून द्यायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला घरी आसनस्थ होऊन संकल्प केल्यानंतर हे पाठ आपल्या त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत। आणि ज्यांना कोणाला शक्य नसेल त्यांनी 2 अध्याय क्रमशः रोज वाचायचे। आणि मल्हारीचा वार असतो रविवार म्हणजे खंडोबाचा, तर आपण खंडोबाच्या वाराच्या दिवशी उपवास सुद्धा करू शकता आणि त्या दिवसापासून या पारायणाला सुरुवात सुद्धा करू शकता। जसं स्वामी चरित्र आपण गुरुवारपासून वाचतो आणि बुधवारी समाप्त करतो, सुरुवात करतो गुरुवारला आणि बुधवारी समाप्ती करतो, त्याचप्रमाणे आपण हे जे मल्हारी सप्तशती आहे ही खंडोबाची आहे, कुलदेवाची आहे, त्यामुळे आपल्याला रविवारपासून सुरुवात करायची असेल आणि त्याच रविवारच करायचा। आणि त्याचबरोबर 108 पारायण जर आपण न चुकता करत असाल तर संकल्प करून त्या वेळेत आपल्याला ते पाठ पूर्ण करायचा। आणि पाठ करत असताना कोणाशी बोलू नये आणि पाठ करत असताना कोणाच्या घरचं परान्न खाऊ नये, कारण परान्न घेतल्यामुळे आपलं पुण्य त्यांना जातं व त्यांचे दोष आपल्याकडे येतात, त्यामुळे आपण पुण्य कमावून काहीच फायदा होत नाही। त्यामुळे परान्न आपण सहसा वर्ज्य करावं, त्यामुळे टाळाटाळ करावी परान्नाची, त्यामुळे आपल्याला ते पुण्य संचित राहील व आपले प्रश्न मार्गी लागतील। त्यानंतर आपल्याला खंडोबाची कृपा अखंड लाभते आणि घरामध्ये सुख शांती समाधान व पटायला लागतं। बघा खंडोबा सुद्धा खूप महत्वाचा आहे, कारण कुळाचे वडील असतात खंडोबा आणि कुळाची आई असते आपली देवी 3.5 शक्तिपीठापैकी। आणि आपण जेव्हा कुलदेवतेची सेवा करत असतो तेव्हा आपल्या घरामधले प्रश्न सुटण्यासाठी मदत होत असतात। आणि आपण जेव्हा ही पुस्तिका जी आहे ही आपली मल्हारी सप्तशतीची, तर यातील ज्यांना कोणाला हे 108 पारायण नाही जमत त्यांनी 2 अध्याय तरी क्रमशः वाचावेच, कारण कुलदेवतेची आवश्यकता, कृपेची आवश्यकता सर्वांनाच असते। तुम्ही गृहीत धरू शकता की आपले जर हातातोंडाशी आलेले काम जर निघत होत नसतील तर कुलदेवतेचा कोप आपल्याला सांगितला जातो। मग आपल्याला मूळ स्थानावर जाऊन आपल्याला एवढा मोठा सेवा करणं शक्य होत नाही, त्यामुळे आपण घरच्या घरी जर आपण हे 2 अध्याय वाचले किंवा 108 पारायण जर केले तर मग आपल्याला खूप मोठा फरक पडत असतो। बघा मासिक धर्मामध्ये स्त्रियांनी 4 दिवस आपल्याला एक म्हणजे यामध्ये खंड पाडायचा आहे
आपल्याला मासिक धर्मामध्ये. आणि 5व्या दिवशी आपण डोक्यावरून अंघोळ करून केसावरून आपल्याला हा पाठ वाचायला चालतो. आणि त्यानंतर सूतक जर असेल तर आपल्याला 10 दिवस नाही चालत आणि 10 दिवसानंतर 11व्या दिवशी आपल्याला पाठ वाचायला चालतो. आणि आपल्याला कसं आहे की जेव्हा आपण कुठलीही सेवा करत असतो तेव्हा आपण मनोभावे सेवा करावी आणि स्वामी महाराजांना संपूर्ण शरण जाऊन करावी. आणि जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो तेव्हा आपल्याला 3 अध्याय 11 माळी आपल्याला करणं क्रमप्राप्त असतं. कारण स्वामी महाराजांची जर सेवा केली नाही आणि कुलदेवतेची सेवा केली तर गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला ती सेवा सुद्धा करणं क्रमप्राप्त आहे, म्हणजे आवश्यक आहेच. आणि त्याचबरोबर तुमच्या घराजवळ किंवा कुठे गावामध्ये जर आपल्याला खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा आपण 108 मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण करण्याआधी पाठ करण्याआधी आपण तिथे एक नारळ व नागवेलीचा विडा आणि खडीसाखर यथास्थिती मान सन्मान म्हणजे तिथे आपण त्यांना संकल्प करून ठेवू शकता व प्रार्थना करू शकता की या इच्छेसाठी मी पारायण करत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही न चुकता हे पारायण केले व त्या नियमाचे पालन केले तर आपल्याला निश्चित कुलदेवताची कृपा लागत असते. आणि कुठलेही पारायण आपण जेव्हा करतो तेव्हा सहसा आपण सूर्यास्ताच्या आधीच करावे पारायण. कारण नित्यसेवेलाच फक्त एक हे आहे की म्हणजे मोकळीक आहे की आपण सूर्यास्तानंतर सुद्धा करू शकतो. कारण सदेह बघणारा देव जो आहे तो म्हणजे सूर्यदेव आहे. आपण इतरत्र कोणतेही देव बघू शकत नाही, तर सूर्यदेव हे साक्षी असले पाहिजेत आपण कुठलीही जेव्हा सेवा करतो तेव्हा. त्यामुळे दैनंदिन जीवनात सूर्य उगवल्यापासून तर सूर्यास्तापर्यंत आपण कुठलीही जर सेवा केली म्हणजे पारायण केले तर ते ग्राह्य धरले जाते. पण आपण जर रात्री पारायण वगैरे करत असाल त्यालाही हरकत नाही, परंतु शक्यतो आपण सूर्य साक्षी असतानाच पारायण करावे. आणि अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये जर कुलदेवतेचा खंडोबाचा फोटो वगैरे नसेल, टाक वगैरे नसेल तर आपण अवश्य घडवून घ्यावी. चांदीची नसेल तर पितळची घ्यावी, तांब्याची घ्यावी, परंतु घ्यावीच. कारण आई वडील असतात ते पाहिजेतच आपल्या देवाऱ्यामध्ये व त्यांचा फोटो सुद्धा असला तरी हरकत नाही. मग कुलदेवी आणि कुलदैवत आपल्या देवारात ठेवावेच. व त्याचबरोबर हे पारायण आपण जर केले तर आपल्याला निश्चितच सुख शांती संपत्ती संतती विवाह आणि नोकरीमध्ये जे अपयश येत असेल व घरामध्ये पटत नसेल ते सर्व दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदत असते व आपले प्रश्न मार्गी लागत असतात. त्यासाठी आपण ही सेवा करत असतो. हा अल्पशा प्रयत्न आपल्यापर्यंत सेवा पोहोचवण्याचा केलेला आहे. तर स्किप न करता व्हिडिओ सर्वांना शेअर करा, तुम्ही सुद्धा बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.